हाय फ्रेंड्स, माझं नाव प्रमोद खोल्लम. मी ग्राफिक डिझायनर प्लस ॲनिमेटर प्लस ॲक्टर पण आहे. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मला असं वाटतं की जे दुःख मला झालं ते माझ्या मित्रांना कोणालाही होऊ नये. कारण प्रेम करणारा जो असतो तो खरंच प्रेम आंधळं असतं. प्रेम करणारा जो असतो तो निष्पाप असतो प्रेमात तरी. आणि जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याची बायको असो की गर्लफ्रेंड असो, ती त्याला जेव्हा धोका देते, तो कोणत्याही प्रकारचा असो, माहेरी निघून जाणं, अफेअर असणं, ते त्यांनाच माहिती. ते देवाला पण नाही कळणार. तर माझं असं म्हणणं आहे, मला असं वाटतं पर्सनली की तो जो त्रास आहे तो दुसरं कोणाला होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे आहे कलियुग. आपण जर CD टेप रेकॉर्डमध्ये जर घातली तर ती चालेल का? नाही चालणार. तसं कलियुगात जर तुम्ही सत्ययुगासारखं जर प्रेम कराल तर ते फ्लॉप होणार म्हणजे होणारच. असं आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. वातावरण छान आहे. म्हटलं आपल्या मित्रांसाठी काहीतरी एक प्रयत्न आहे माझा, का दुसरं कोणाला त्रास होऊ नये, दुसरं कोणाला हृदय मन दुखू नये. कारण प्रेम करणारा खरंच निष्पाप असतो. नवरा हा कधी पण निष्पाप असतो, बॉयफ्रेंड पण निष्पापच असतो, असं माझं तरी मत आहे. जसं त्यांचं कसं असतं, बायको असो गर्लफ्रेंड असो, त्यांचं कसं असतं, खूप विचार करतात ते. आपल्याला 10 वर्षांनी करतो, अरे बापरे असं होतं का? अरे बाप, किती पुढचा विचारीचा असं येते. तर आपण त्यांच्या पुढं लहान बच्चे आहे आपण. तर आपलं म्हणणं एवढंच आहे की प्रेम करा, तेवढं पुरतं करा. तुम्ही प्रेमात वाहून जायला देवदास नाही आहे. म्हणून सांगतो, तुमच्या मागं आईवडील असतात, जबाबदाऱ्या असतात, तर त्या पूर्ण करायच्या असतात. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला जर काही चुकून माझ्या कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर सॉरी आहे. पर्सनली घेऊ नका. पर्सनली नाहीच आहे हा व्हिडिओ. हां, चांगल्या हेतूने बनवलेला व्हिडिओ आहे. आवडला तर लाईक नक्की करा मित्रासाठी.